ही जी काठी आहे ही नवसाला पावणारी काठी आहे. ही काठी गेल्याशिवाय आई काळूबाई देवीला नैवेद्य चढवला जात नाही. या काठीचं अनन्यसाधारण महत्व आहे. हे वडिलोपार्जित चालत आलेलं आहे. त्याचप्रमाणे भोईर भावकीची ही जी काठी आहे, आम्ही मानाची काठी, ही भोईर भावकी आम्ही सर्वजण एकत्र येतो. सर्व दुःख, सर्व काही वाद विवाद असतील हे आम्ही सगळं बाजूला ठेवून आमच्या मानाच्या काठीसाठी आम्ही सगळे एकत्र येतो. ती काठी वाजत गाजत आम्ही आई काळूबाईच्या चरणी अर्पण करतो. त्याचप्रमाणे आमची ही सर्व भावकी, ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला तळी भंडार केला जातो, बायकऱ्याचा नैवेद्य केला जातो काठीला, आणि भोईर भावकीचं ज्यावेळेस बकराचा बळी दिला जात नाही तोपर्यंत इतर कोणाचेही बकर आई काळूबाईच्या चरणी अर्पण होत नाहीत. त्याप्रमाणे ह्या काठीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आम्ही ही काठी बगाडवाडी इथून तळेरान या ठिकाणी सकाळी 10 वाजता बगाडवाडी इथून निघून आम्ही तळेरान या ठिकाणी काळूबाईच्या मंदिरामध्ये अर्पण करतो. काठी जी आहे कसली काठी असते? ही काठी जी आहे ही मानाची काठी आहे. या काठीचा मान असा आहे की ही वडिलोपार्जित, ज्याप्रमाणे आपण मान काळूबाईला दिला जातो, मानदंड त्याला असं पूर्वीच्या काळामध्ये मानदंड असं म्हणलं जातं. ह्या आमचा मानदंड आहे. ही आमची भावकीची शान आहे, गावची शान आहे. ही भावकी, ही काठी आम्ही आई काळूबाईकडे घेऊन जात असतो. कधीपासूनची प्रथा आहे ही? आता पूर्वजांपासून आहे, आम्हालाही आठवत नाही. माझ्या वडिलांच्या जन्माआधीपासून ही काठी आम्ही काळूबाई मंदिराकडे नेत असतो. मी म्हणतो ना, आई काळूबाईच्या नावाने आपली आली पाहिजे त्या भावची. नवीन बाहेर जाणार आहे. पैसे ठेवलेत ना, वट्यांमध्ये पैसे ठेवलेत का? एक 2 काय रे घोडे जाणारे यांनी सुद्धा 51 रुपयाची करून दिली आहे. धन्यवाद. बरं ओके. तुम्ही तर काय बोलवणार नाही. वसंतराव नाईक शाळेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी किशन घोडे राणा राठोड यांच्याकडून 100 रुपयाची धन्यवाद.
नागरिकांचं सुस्वागत या ठिकाणी देव आलेले आहे. या ठिकाणी आरती चालू आहे. कर्मचारी या ठिकाणी सुस्वागत. या ठिकाणी सुपुत्र आणि नारायण एक बाळासाहेब साहेब यांचे स्वागत.